बायका सुद्धा फार ऊर बडवतात. ऊर बडवणं म्हणजे छाती बडवणं, देवाला नावट, देवानं माझं वाटोळं केलं, हा तेवढा धंदा आहे देवाला. दुसरं काही कामच नाही देवाला तुमचं वाटोळं करण्याशिवाय. आणि तुमचं चांगलं व्हायला तुम्ही काय प्रयत्न केला ग? उत्तर देते मी तुम्हाला. शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली आहे तुम्ही? शेवटचा हरिपाठाचा अभंग कधी तोंडात आलाय? शेवटचं तुळशीला पाणी कधी घातलंय? अगं दुसऱ्याविषयी चांगलं शेवटचं कधी बोललंय? अगं दुसऱ्याचं जाऊ द्या, सासू विषयी चांगलं शेवटचं कधी बोललात ग? देव तुमचं चांगलं करायला स्वतःच्या कर्मावर काही असतं की नाही? सगळं देवावरच ढकलतं. हे आदर्श मुलाने अनुसंततानी कर्मानु बंधिनी मनुष्य लोके. आपण कर्मानं बांधलेली माणसं आहेत. हा जो क्लेश आहे ना, क्लेशोधिकतर असते शाम व्यक्तासक्त चेतसा अव्यक्ता ही गतिर् दुःखम देवदभीर व्यापते. देवा हे माझ्यामुळे आहे. मला ज्ञात असावं तू आहेस म्हणून चाललंय. ही माझा मीपणा मी मिरवतोय, मला कसा देव कळणार आहे? आमचा परमार्थ म्हणजे नवरात्राचे उपवासन, दसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कुपती म्हण पोत्यात घालून हल्ला पाहिजे सांगणारा आणि ऐकणारा सुद्धा. काय म्हणजे काय लॉजिक आहे हे परमार्थाचं? सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दान काऊन हाणता? वा रे वा. तुम्हाला वाटतं फक्त सोमवार गुरुवारच देव जागा असतो, बाकीच्या वेळेस काय झोपतो की काय देव? कासा डोळे झाकून बसतो? तू खा, मी बघत नाही बाळा, तू खा. काय अनलॉजिकल परमार्थ आहे? आता आजची चतुर्थी, हा बायका चतुर्थी धरतात खरा, पण 4 वेळा कॅलेंडर बघतात. कधी आहे चंद्रोदय, कधी धरायचीच कशाला? नाही धीर नगत नाही धरायची ना, शरीरासी ताडावे. विनंती बाबा माझे, उगा दिखाव्याचा परमार्थ करू नका. अरे जर तुम्ही मोदक करता करता मोदकावर मन जात असेल तर काय फायदा आहे? नाहीच आहे ना. मग काय शांत करायचंय? मन. काय समाधानी करायचंय? मन. त्याला सांगायचं येडायस तू, हे जे विषय सुखाच्या पाठीमागे लागतोयस ना, वेडायस तू. तुला कळत नाहीये तुझी अवस्था कशी आहे ना. तुझं म्हणजे असं झालंय, विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. तू बाबा वेड करून ठेवलंस आम्हाला. आता तुला हरवल्याशिवाय आम्ही परमार्थात जिंकू शकत? कारण आम्हाला ज्ञान मिळवायचं म्हणलं की अहंकार मारावा लागतो, भक्ती मिळवायची म्हटलं की वासना मारावी लागते, वैराग्य मिळवायचं म्हणलं की मोह मारावा लागतो. आमचा का साधा कार्यक्रम आहे का सांग बरं म्हणा? रामाने 12,000 वर्ष राज्य केलं अयोध्येवर. त्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा मारली ती त्राटिका. त्राटिका म्हणजे अहंकार आणि ज्ञान म्हणजे राम, वैराग्य म्हणजे लक्ष्मण आणि शूर्पणखा म्हणजे वासना, भक्ती म्हणजे भरत आणि मोह म्हणजे मंथरा आणि कैकई. या मंथरे आणि कैकईची निर्भत्सना करावी लागली तेव्हा कुठं लक्ष्मणाचं भरतांचं सामर्थ्य वाढलं. लक्ष्मणाला वासनेचे कान्ना कापावे लागले तेव्हा कुठं वैराग्य टिकलं. आणि रामाला अहंकार मारावा लागला तेव्हा कुठं ज्ञान टिकलं. असंच आहे होय परमार्थाचं. पण आमची अवस्था, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे. स्वतःच्या स्वतःलाच महंत म्हणणारी माणसं देवा कशी रे तुझी होतील? अवघडच आहे नाही का देवा? म्हणून माझी विनंती आहे, यांना जरा समजून सांगू दे. आनंदी व्हायचंय ना, चरणी जगन्नाथा थोडे नम्र व्हा, थोडं झुका की, थोडं श्रमदान, थोडं कष्ट असू दे की रे. काय होतं दुसऱ्यासाठी केल्यावर? काय फरक पडतो? संतांनी किती करावं रे आपल्यासाठी. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं, माऊलींनी इतकं केलं, इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतात. अजून माऊलींनी किती द्यावं केला याचा विचार करी. किती केलं हो संतांनी. ज्ञानोबा तुकोबा नसते तर आज आपण माणूस आहे याची तरी जाणीव झाली असती का? किती केलं ना संतांनी. कितीतरी विचार करा, काय व्यवस्थापन असेल संतांचं, किती मोठं मन असेल. आज जे सरकार ओरडून सांगतंय की श्रमदान करा, गावामध्ये आठवड्यातून एकदा तरी श्रमदान असू द्या, आठवड्यातून एकदा तरी ग्रामसभा सामर्थ्याने होऊ द्या, गावाची स्वच्छता करा, गावं हरित करा, गाव सक्षम करा, पंचायत सक्षम करा. आमच्या तुकोबांनी सगळं केले, लोटून दिलं देहूसाठी. अख्खं गाव जगवलं ना. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. गावासाठी किती करावं हे तुकोबांकडनं शिका ना. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय हे श्रीमंती वारकरी संप्रदायाचे. हे शिका ना. ज्या लोकांनी पायदळी अन्न तुडवलं, माऊलींनी त्यांच्यासाठीच ज्ञानेश्वरी सांगितली. त्यांच्याच दारात जाऊन त्यांच्याच मोक्षाची मागणी जगाच्या बापाकडे केली.
त्यांनाच म्हणे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे. हे पसायदान कधी आत्मसात केलंच नाही का? प्रत्येक गोष्ट सांगावीच असं नाही रे दादा. माहीत असावं कर्तव्य काय, देशासाठी धर्मासाठी काहीतरी करावं रे. खरंय म्हणा, सांगावं तरी कोणाला. आमचं म्हणजे कसं, यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. आम्ही कुठं लय गुणाचे महाराज बरं का. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? बरं ज्यांच्यासाठी मेलो त्यांना कदर आहे आमची. यांना फक्त माझी गाडी, माझी महाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी, बस. तिकडे गाव पेटलं तरी चालतंय की. आम्हाला काय घेणं देणं आहे दादा? आमचं ढेरगा भरतंय ना, हे नको देवा. ज्या दिवशी सगळ्याच्या आनंदात आनंद व्यक्त करता येईल त्या दिवशी अवघेची त्रैलोक्य वेगळं नाही वाटणार आहे देवा. मला माहीत असावं हे जे काही चाललंय ना हे तुझ्यामुळं आहे. तू आहेस करवणारा. ममे वांश जीव लोके जीव भूता सनातन मन षष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी करशती. ही प्रकृतीच तुझी आहे रे. तूच आहेस. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. देवा तूच की रे. मग माझं जे काही आहे हे जे काही चाललंय तुझ्या सत्याने वेदाशी सत्याने वेदाशी बोलाने. भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला जागा करायला देव त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन ढाराढोर झोपलेला. कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही. देवाने जागा केलं, अर्जुना विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला. बर कसा एवढा निश्चिंत झालास? चतुरंग सैन्य त्यांना दिलंस, दीडपट मोठं सैन्य तुझ्यापेक्षा त्यांचं. शस्त्रबल, मनुष्यबल, धनबल सगळंच त्यांच्याकडे जास्त, आणि तरी निशंक तू. एवढ्या संकटात, एवढ्या व्याधीत, एवढ्या त्रासात तुला झोप तरी कशी आली? इथली बरीच माणसं अशी आहेत ज्यांना झोपा लागत नाही. कशा लागत्याल म्हणा वडवळकर. अरे पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागल? त्याला पलंग तरी स्वतःच्या कष्टाचा नको का? असं वाईट वगैरे वाटत नाही का रे तुम्हाला दादा? पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, काम कराय पोरगी सासऱ्याची, माज तुम्हाला काय उलटा न्याय आहे पण जगाचा? अरे थोडंफार वाटू द्या दादा. हे शिवलीला पाटील नाही सांगत आहे, शास्त्र सांगतं आपल्या हिंदू धर्मात. बाईचा पैसा कधीच सुखानं जगू देत नाही. उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम आदम भातृवित्तच्च स्त्री वित्त आदमाधम. जो स्वतःच्या कष्टावर कमाईवर जगतो ना तो उत्तम पुरुष आहे, तो सुखानच नांदतो. जो बापाच्या इस्टेटीवर राईट करतो तो मध्यम आहे. जो भावाचं खातो तो आधम आहे, आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. त्याला कायम त्रास आहे महाराज. जरा खात जा स्वतःच्या कष्ट. वाजवीत जा, कधीतरी खऱ्याला खरं म्हणत जा. नाही तुम्ही मुद्दाम नाही वाजल, तुम्हाला माहिती आहे गप आपण घेतलंय गप. चुकलं म्हणून तरी वाजवीत जा की दादा. आणि तुम्हालाही सांगते का माय मावल्या,
काय पैशाला तुम्ही इतकं महत्व दिलंय ना, तुम्हाला एक नक्की सांगेल, किंमत आहे पैशाला, नाही असं नाही. लक्ष्मी येते, तिचा अपमान करून कसा चालेल? माझ्या नारायणाची पत्नी येते, तिला फार किंमत आहे बाबा जगात. हा पोरांनो, तुम्हाला तर सांगते, पैसे आहे तर सगळं आहे. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भांगारण ढोला असू द्या, बायको त्याला गोरी नाजूकच भेटती. मी तुमच्यातल्या कोणाला काहीच म्हणलेलं नाहीये महाराज बरं का, मी फक्त इकडं सांगितलंय. तुमचा मी काही विषय नाही घेतलेला तुमचा, तुम्ही सगळे सरकारीवाले, मला काहीतरी म्हणसाल कोणाच्याला लागतं रे. पण सरकारी नोकरी मिळवायला अभ्यासही तेवढाच लागतो. सोपं आहे का सरकारी नोकरी तरी मिळवायची? मरणाची घासावी लागते दादा, मरणाचं झिजवावं लागतं. आता ही सगळी, आता पोलीस दादा आहेत, आमचे BDO दादा आहेत, मॅडम आहेत, ही सगळी माणसं पुढे बसली, ह्यांना लई कष्ट करावं लागतं. कीर्तनकार व्हायचं सोपं आहे, लगी होय म्हणू नका, आपल्याला कष्ट लागतं महाराज बरं का. सगळ्याच गोष्टीत कष्ट लागतं रे दादा, कष्टाशिवाय कुठलीच गोष्ट नाही. पण कष्टाचं फळ मात्र गोड असतं. मग काय, सामर्थ्याने नाव लौकिक मिळतं. आणि पैशाचं म्हणाल ना दादा, जिथे कष्ट आहे, संयम आहे, सत्यता आहे, लक्ष्मी कुठे जाणार आहे? जिथे पांडुरंग आहे तिथे लक्ष्मी कुठे जाणार आहे? हा, जे सुकुळीने आपुली आत्मजा सतकुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथं मुकुंद तिथं लक्ष्मी राहणारच आहे. कुठे जाती पांडुरंगाला सोडून? पण तुम्हाला पांडुरंगच नको आहे ना. आता ही शिकली सवरलेली माणसं, थोडी जास्त पैसा असणारी माणसं आम्हाला म्हणतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. देवाला न मानणारे तुम्ही आमच्यापेक्षा जास्त देवाला घाबरता. जी माणसं असं नाटकं करतात ना, मी देवाला मानत नाही, ते तर सगळ्यात अगोदर उदबत्ती वावळून काढायला हात लावून बाहेर पडतात महाराज बरं का. ते काही शहाणे नसतात. एका माणसाने तासभर भाषण केलं, देव नाही. कशावर? देव नाही. विषयच होता प्राचार्यांचा, देव नाही. तासभर भाषण मी प्राचार्यांना विचारलं, सर काय बोलला तो? म्हणलं काय शब्दफेक, काय अमोघवाणी, काय वाक्यरचना, काय ते बोलण्याची धमक. एवढं भारी बोलायला जमलंच कसं? प्राचार्य सहज म्हणले, देवाची कृपा. अहो प्राचार्य, विषयच तुमचा देव नाही होता, हेच तर विषय आहे. तुम्ही नाकाराल हो, पण ज्या दिवशी देव नाकारेल त्या दिवशी तुमचं अस्तित्वही कोणी स्वीकारणार नाही. हे सगळं देवामुळे तर चाललंय ना. हे जे काय आहे ना देवा, मीरा पकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. ताली ताली. मेरा आपकी कृपा से. ज्याला वाटतं ना देवामुळे चाललंय तो नक्की आपकी कृपा से सब काम. विचारलं कोणीतरी का हो? लोक विचारत नव्हती, आज मागे पुढे फिरतायत. लोक अपमान करत होती, आज सन्मान करतात. ओळख दाखवत नव्हती, आज ओळख सांगतायत. काय खावं कळत नव्हतं, आता किती खावं कळत नाही.